वाडा तालुक्यातील दुपारेपाडा येथील दुपारे फार्म हाऊस येथे भारतीय जनता पार्टी वाडा पूर्व शहापूर विधानसभा कार्यकर्ता मेळावा व पक्षप्रवेश सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले होते। या मेळाव्यात वाडा तालुक्यातील विविध गावांमधील कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेत भाजपमध्ये प्रवेश केला। यावेळी कोणे, दुपारेपाडा, जांभूळपाडा, ओगदा, परळी, वरसारा, उज्जैनी, गारगाव, दाभोण आणि माणिवली या गावांमधील सुमारे 200हून अधिक कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात अधिकृत प्रवेश केला। त्यामुळे वाडा तालुक्यात भाजपची संघटनात्मक ताकद अधिक मजबूत झाल्याचे चित्र दिसून आले। या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून माजी केंद्रीय पंचायत राज्यमंत्री कपिल पाटील, पालघर लोकसभा खासदार डॉक्टर हेमंत सौरा, जिल्हाध्यक्ष भरत राजपूत, शहापूरचे माजी आमदार पांडुरंग बरोरा, प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाबजी काठोळे तसेच स्वीय सहाय्यक नंदकिशोर कापसे उपस्थित होते। तसेच भाजपचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते संदीप पवार, योगेश पाटील, वाडा नगराध्यक्ष रीमा गंधे, वाडा तालुका पूर्व अध्यक्ष संतोष पाटील, संतोष साठे, नरेश आकरे, अशोक इरनक, रवी जोगवला, कांतीलाल गोरे यांच्यासह अनेक मान्यवर आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। या मेळाव्यात उपस्थित मान्यवरांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत भारतीय जनता पक्षाच्या विकासाभिमुख धोरणांची माहिती दिली। तसेच आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटन अधिक मजबूत करण्याचे आवाहन करण्यात आले। या पक्षप्रवेश सोहळ्यामुळे वाडा तालुक्यात भाजपला नवसंजीवनी मिळाल्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली असून आगामी काळात पक्ष आणखी बळकट होईल असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला। पण जगात तुम्ही कुठेही गेल्याने विचारलं भारतीय जनता पार्टी कोणाची आहे तर मोदीजींचं नाव येणार नाही। भारतीय जनता पार्टी कोणाची हे विचारली तर भारतीय जनता पार्टी ही कार्यकर्त्यांची पार्टी आहे अशा प्रकारचं वाक्य कोणाच्याही तोंडात येणार। याचा अर्थ असा आहे की भारतीय जनता पार्टी ही मालकी तत्वावर चालणारी पार्टी नाही तर सर्वसामान्य कार्यकर्त्यांची मिळून ही भारतीय जनता पार्टी झालेली आहे। म्हणून जगाच्या पाठीवर एक नंबरची पार्टी झाली त्याचं कारण हे कारण आहे। म्हणून जे रोपटं लावलं होतं आपल्या वरिष्ठ नेत्यांनी त्या रोपट्याचा वटवृक्ष झालेला आहे आणि त्या वटवृक्षाच्या छायेखाली आपण सर्व मंडळी आज विसावलेलो आहोत। म्हणून वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जे कार्य सुरू आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये आपले माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वामध्ये जे विकासाचं काम सुरू आहे मी अतिशय जबाबदारीने नेहमी त्यांच्या समोर एकदा मी वक्तव्य केलं होतं। काल परवा तुमचे पालकमंत्री आदरणीय नाईक साहेबांनी पुढे वक्तव्य केलं पण मी ओबीसीचा मेळावा ठाण्याला होता तेव्हा ते विरोधी पक्ष नेते होते, मी मंत्री होतो आणि त्यांच्या समोर मी असं भाष्य केलं होतं की देवेंद्र फडणवीस साहेब हे अशा प्रकारचं नेतृत्व आहे की त्यांना जर एखादा आगरी भेटला तर त्यांना असं वाटेल त्या आगऱ्याला ते आगरी आहे, एखादा कुणबी भेटला तर त्यांना वाटेल की ते कुणबी आहे, एखादा मराठा भेटला तर त्यांना वाटेल मराठा आहे, एखादा आदिवासी भेटला तर त्यांना असं वाटेल की ते आदिवासी आहे। इतकं सगळ्या समाजाला सर्व थरातील कार्यकर्त्यांना सर्व थरातील समाजाच्या वेगवेगळ्या जाती धर्मांना एकत्र घेऊन काम करण्याची क्षमता ज्या नेतृत्वात आहे त्याचं नाव देवेंद्र फडणवीस आणि आपण सर्व मंडळी नशीबवान आहोत की वरती मोदीजी आहेत खाली देवेंद्रजी आहेत। हेमंतनी उल्लेख केला की नितीन नवीन हे 45 वर्षाचे आहेत आणि त्यांचं नेतृत्व मोदीजी मान्य करतात। याचा अर्थ भारतीय जनता पार्टीमध्ये सत्तेला नाही तर संघटनेला होता आणि म्हणून भरतने या ठिकाणी सांगितलं जिल्हाध्यक्षांनी की संघटना वाढवली तर आपल्याला पालघर जिल्हा परिषदेची निवडणूक ही एक हाती जिंकता येईल, ती जागा आपण जिंकू शकतो अशा प्रकारची परिस्थिती ही भारतीय जनता पक्षाची पालघर जिल्ह्यामध्ये। मी भरत नेहमीच असं सांगत आलोय की शेवटी युतीचं राजकारण
ते गेल्या अनेक वर्षापासून आपल्या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे आणि तेच ठाणे जिल्ह्यात सुरू आहे. भारतीय जनता पार्टीची युद्ध जिंकण्याची क्षमता आहे, पण भारतीय जनता पार्टी 10 मध्ये बऱ्याचदा हरलेली आहे. एक ठाणे लोकसभेची सीट असेल तर आपण जिंकू शकतो, युद्ध जिंकू शकतो, पण आपण 10 राहतो. कल्याण लोकसभा असेल, अशा अनेक जागा आहेत. या म्हणजे मी आताची परिस्थिती नाही सांगत, पूर्वीची परिस्थिती ही 10 मध्ये आपल्याकडे दिलेल्या जागा आहेत. आणि म्हणून आता भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अशा प्रकारचा संकल्प केला पाहिजे की आपल्याला प्रत्येक ठिकाणी भारतीय जनता पक्षाची ताकद वाढवून जी निवडणुकी, त्या निवडणुकीमध्ये आपल्याला पक्षाच्या माध्यमातून जिंकता आलं पाहिजे. परत या ठिकाणी मागणी केली. काल मला वाटतं संजय केळकर साहेबांचं काहीतरी स्टेटमेंट आलं, विधान परिषदेची जी जागा आहे स्थानिक स्वराज्य संस्थेची, ती भारतीय जनता पार्टीला मिळाली. त्याच्या एक दिवस आधी पेपरमध्ये सगळं विश्लेषण आलं होतं. लोकमत कोणी वाचलं असेल तर भारतीय जनता पार्टीच्या जागा ह्या 100ने जास्त आहेत. तर शेवटी आता निर्णय करणारी आपली नेते मंडळी आहेत, आपण त्याच्यावर काही भाष्य करू शकत नाही. पण अधिकार जर आपण संख्येच्या हिशोबाने मागायला गेलो तर तो भारतीय जनता पार्टीचा अधिकार आणि भारतीय जनता पार्टीला मिळाली पाहिजे अशा प्रकारची सर्वसामान्य कार्यकर्त्यांची ही मानसिकता आहे. म्हणून अशा पद्धतीचं वातावरण आपण तयार केलं पाहिजे, जसं आता स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये झालेलं आहे. तर इतर ठिकाणीही आपल्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाची ताकद आपण अशा पद्धतीने वाढवली तर निश्चितपणाने आपल्याला ज्या ठिकाणी ज्या जागा आपल्याला मागून घ्यायच्या त्या जागा मागण्याची ताकद आपल्याला निश्चितपणाने या माध्यमातून आपण तयार करू शकतो.